Hello students, today we are going to see topic 8.8 dielectrics and electric polarization. This one is a bigger topic, so the questions belonging to this topic are: first question, explain concept of electric polarization. Electric polarization म्हणजे काय? आता बघा, तुम्ही 7th मध्ये एखादा एक्सपेरिमेंट असतो बुकमध्ये, तो केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, कंगवा सिल्की हेअर्स म्हणजे कोरडे केसांवर घासला आणि छोट्या कागदांच्या तुकड्यांजवळ जर नेला तर कागदाचे तुकडे आकर्षित होतात. मग त्याच्यावर चार्जेस आले. कोणावर? कंगव्यावर पण चार्जेस आले आणि कागदाच्या तुकड्यांवर पण चार्जेस आले. ते ऑपोजिट असतील म्हणूनच ते अट्रॅक्ट होतात. ओके, तर असं करण्याला चार्जेस आणणे आणि ते पण एका साईडला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह, म्हणजे असं एखाद्या पदार्थाला एक साईड त्याची पूर्ण पॉझिटिव्ह काम करेल आणि दुसरी साईड त्याची पूर्ण निगेटिव्ह काम करेल असं बनवणे म्हणजे पोलराइज करणे. ह्या प्रोसेसला म्हणतात पोलरायझेशन. बरोबर. आता पोलाइट म्हणजे नम्र म्हणजे जो काम ऐकतो, पोलाइट, त्याच्यावरूनच पोलर. आपली अर्थ ही पोलर आहे. बरोबर. पोलर रिजन कोणाला म्हणतो आपण? नॉर्थ पोल, साऊथ पोल, उत्तर दक्षिण ध्रुव वगैरे. तसं चुंबकाला, मॅग्नेटला सुद्धा 2 पोल्स असतात, एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल. तसं आपल्याला काही पदार्थांना पोलराइज करता येतं, म्हणजे त्यांच्यामध्ये चार्जेसची अरेंजमेंट वन साईडला पॉझिटिव्ह आणि एक साईडला निगेटिव्ह करता येते आणि त्यांना चार्ज देऊन त्यांच्यामध्ये बराच वेळ ते चार्जेस साठवून स्टोअर करून ठेवता येतं आणि त्याचा वापर आपण नंतर चार्जेस वापरू शकतो. आता त्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल हे कपॅसिटर आहे. कपॅसिटर तुम्हाला ट्यूबलाईटमध्ये पण असतो छोटासा. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये कपॅसिटर असतो. हा फॅनचा कपॅसिटर आहे. तर याच्यामध्ये काय आहे, असे 2 ॲल्युमिनियमचे पाईप आहेत. एक छोटा आहे, 2 सिलेंडर आहेत. एक छोटा आहे, मग त्याच्यामध्ये हा वॅक्स भरलेला आहे. वॅक्स माहिती आहे तुम्हाला? वॅक्स म्हणजे मधुमक्खी का छत्ता असतं ना, त्याचे पण वॅक्स बनवतात. अजून दुसरे पण प्रकार आहेत. हे वॅक्स आहे. मग ते वॅक्स भरून परत दुसरं सिलेंडरवरती, म्हणजे एका पाईपमध्ये, छोट्या पाईपमध्ये दुसरा पाईप, सिलेंडर, आणि मध्ये त्यांच्या बिटवीन काय आहे? वॅक्स. वॅक्स हे डायइलेक्ट्रिकचं काम करतं. डायइलेक्ट्रिक हे नॉन कंडक्टिंग मटेरियल असतं आणि त्या मटेरियलचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आपल्याला सेपरेट करता येतात, म्हणजे तो पोलराइज होऊ शकतो. बरोबर. आता हा कपॅसिटर आहे. या 2 सिलेंडरला एकाला पॉझिटिव्ह ट्रीट केलं, एकाला चार्ज दिला जातो आणि दुसरा चार्ज परत घेऊन जातो. मग असा कपॅसिटर असतो. काही नाही, 2 सिलेंडर आहेत. एक मध्ये आहे छोटंसं आणि मग वॅक्स भरला आहे आणि मग दुसरं त्याच्यावर चढवलं आहे आणि दोघांना वायरने कनेक्शन द्यायचे असतात. मग एक वायर, लाईव्ह वायर, म्हणजे ती करंट आणते आणि दुसरी न्यूट्रल वायर, ती करंट उरलेलं घेऊन जाते. परंतु काही वेळपर्यंत हे चार्जेस इथं स्टोअर राहतात आणि म्हणून ट्यूबलाईट, फॅन, जर हा फॅनमध्ये लावला नाही तर फॅन स्पीडमध्ये यायला बराच वेळ लागेल आणि हे लावल्यामुळे लगेच आपण खटके 2-3 स्पीड, 4-5 फास्ट पाहिजे, जसा पाहिजे तसा फटक्यात आपण स्पीड वाढवू शकतो याच्यामध्ये. तसंच मोटारीचं स्टार्टर असतं, बोरिंग वेलचं, त्या स्टार्टरमध्ये पण एवढे मोठे कपॅसिटर असतात आणि ते चार्ज स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. त्यांच्यामध्ये काय असतं तर डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं. मग पोलरायझेशन करणे म्हणजे चार्जेस त्यांनी स्टोअर करायला पाहिजे असं त्याला बनविले. तर बघा, इलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणजे काय? सर्टन सबस्टान्सेस, सगळे नाही बरं का, सर्टन म्हणजे काही विशिष्ट पदार्थ, व्हेन आर प्लेस्ड इन अन एक्सटर्नल फील्ड, काही पदार्थांना इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? एक अशा 2 प्लेट असतात, एक पॉझिटिव्ह प्लेट
आणि दुसरी निगेटिव्ह प्लेट। तर बॅटरीने एकीला पॉझिटिव्ह चार्जेस दिले जातात, दुसरीला निगेटिव्ह चार्जेस दिले जातात आणि त्यांच्यामध्ये ह्या पॉझिटिव्ह कडून इलेक्ट्रिक लाईन्स ह्या निगेटिव्ह कडे फ्लो होतात। ह्या दिसत नाही, अदृश्य असतात, पण त्या फोर्स म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद असते म्हणून त्यांना इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण 11वी मध्ये बघितलेलं आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स। तसं मॅग्नेटमधून नॉर्थकडून साऊथकडे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, चुंबकीय विकर्ष रेषा मराठीमध्ये त्याला म्हणतात। तसं इथं चुंबकाचं नाही, पण फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी सांगतोय। तर एखादा पदार्थ जर अशा फील्डमध्ये ठेवला, हे फील्ड आहे इलेक्ट्रिक फील्ड, हा सर्टन सबस्टन्सेस व्हेन आर प्लेस्ड म्हणजे ठेवले इथं, तर समजा या लाईन्स अदृश्य असतात, दिसत नाही, एखादा पदार्थ असा ठेवला, तो पदार्थ ठेवण्या अगोदर काय होता, न्यूट्रल होता। न्यूट्रल म्हणजे काय, त्याच्यावर चार्जेस अजिबात नव्हते, त्याच्यात चार्जेस आहेत, पॉझिटिव्हली प्रोटॉन्स आहेत आणि निगेटिव्हली इलेक्ट्रॉन्स आहेत। प्रत्येक पदार्थ हा ॲटम्सने बनलेला आहे, आपण सुद्धा बनलेलं आहे, त्याच्यामध्ये चार्जेस असतात, पण कोणाचं पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह इकडे असं असतं, तर काहींचं पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह इकडे, म्हणजे हे रँडमली ओरिएंटेड असतात। रँडम म्हणजे कसे पण, मग इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवताच काय होतं, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ज्या डायरेक्शनला असेल तर ती एका बाजूला सगळे पॉझिटिव्ह तिकडे राईटला, निगेटिव्ह इकडे, म्हणजे हा पदार्थ आपण पोलर बनवला, पोलराइज केला आणि हे जे करण्याची क्रिया प्रोसेस आहे याला पोलरायझेशन असं म्हणायचं। समजा पहिला वाक्याच्या अर्थ बघा, सर्टन सबस्टन्सेस व्हेन आर प्लेस्ड इन एन एक्सटर्नल फील्ड देअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस्ड, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे डिस्प्लेस होतात। आता याला ठेवलं आपण, आधी ठेवण्या अगोदर निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसे होते, रँडम होते, एकाचा पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह तिकडे, याचा निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह तिकडे, पण ठेवल्यानंतर काय होईल, पॉझिटिव्ह इकडे कोण येईल, याचा हा निगेटिव्ह आहे ना इकडे येऊन जाईल, निगेटिव्ह गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह आणि या निगेटिव्ह प्लेटकडे कोण अट्रॅक्ट होईल, पॉझिटिव्ह, म्हणजे बघा एका साईडला पॉझिटिव्ह एका साईडला निगेटिव्ह असे तयार आपण केले, असे घडून जातात, चेंज होतात त्याच्यामध्ये, आणि असं चेंज होण्यालाच पोलरायझेशन असं म्हणायचं। तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस्ड इन ऑपोजिट डायरेक्शन। ऑपोजिट म्हणजे काय, पॉझिटिव्ह प्लेटकडे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटकडे पॉझिटिव्ह, ऑपोजिट डायरेक्शन झाले ना, ऑपोजिट डायरेक्शन्स अँड द मॉलिक्युल्स डेव्हलप अ नेट डायपोल मोमेंट, आणि मॉलिक्युलला एक नेट एकूण डायपोल मोमेंट प्राप्त होते। आता डायपोल मोमेंट म्हणजे काय, मी बऱ्याच वेळेला सांगितलंय, एक मायनस चार्ज आणि एक प्लस चार्ज आणि काहीतरी डिस्टन्स ट्वाइस एल ने तो सेपरेट केला तर डायपोल तयार होतो, बरोबर। मग याला मुवमेंट असते, तिची डायरेक्शन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते, डायपोल मुवमेंट, ह्याला डायपोल मुवमेंट आहे। हे डायरेक्ट रेडीमेड चार्जेस आहे, ह्याला डायपोल मुवमेंट आहे। तशी यांची हे छोटे छोटे डायपोल्स आहेत आणि यांचा एकूण सगळ्यांचा हे असे जे पण असतील सगळे मॉलिक्युल्स प्रत्येकाचा पॉझिटिव्ह एकाच साईडला, निगेटिव्ह एकाच साईडला, आणि एकूण सगळ्यांचा मोठा चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेगळे होतात, याला एक परमनंट डायपोल मुवमेंट, परमनंट नाही सॉरी नेट डायपोल मुवमेंट प्राप्त झाली अशा पदार्थाला। दिस इज कॉल्ड पोलरायझेशन ऑफ द मटेरियल, याला म्हणतात मटेरियलचं पोलरायझेशन करणे। ओके, द डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलरायझेशन। आता बघा फार महत्त्वाची डेफिनेशन आहे, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम। आता आपण हा पदार्थ ठेवला पोलराइज करण्यासाठी, पण त्याच्यापैकी काही मॉलिक्युल्स ने ऐकलं काय की पॉझिटिव्ह प्लेटकडे त्यांचे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटकडे त्यांचे पॉझिटिव्ह चार्जेस सेपरेट होतात, पण काही पार्टचे मॉलिक्युल्स ऐकत नाही किंवा त्यांच्यावर या इलेक्ट्रिक फील्ड कमी पडतंय त्यांना फिरवायला, तोंड फिरवायला। आता समजा तुम्ही माझ्या समोर बसलेले वर्गामध्ये 100 मुली आहेत, 100 पैकी 90 मुलींनी मी सांगितलं लिसन लुक, तर लगेच तुमचे तोंड इकडे, पण 2-4 अशा असतील की त्यांचे तोंड गप्पा मारण्यामध्ये वेगळे असतील, पण मी जर स्ट्रॉंग असते तर एकाची पण हिंमत नाही, सगळ्यांचे तोंड इकडे होते। मग
किती प्रमाणात, पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे एकूण त्या पदार्थाच्या व्हॉल्यूम पैकी किती डायपोल मुवमेंट तयार झाल्या. डायपोल मुवमेंट किती तयार झाल्या पर युनिट व्हॉल्यूम. युनिट व्हॉल्यूम म्हणजे सेंटीमीटर, CGS मध्ये पाहिलं तर 1 सेंटीमीटर इन लेंथ, 1 सेंटीमीटर इन ब्रेथ, 1 सेंटीमीटर इन हाईट, एवढंसं छोटंसं व्हॉल्यूम म्हणजे युनिट व्हॉल्यूम. किंवा SI युनिट्स मध्ये पाहिलं तर 1 मीटर इन लेंथ, 1 मीटर इन ब्रेथ, 1 मीटर इन हाईट, असं जेवढं व्हॉल्यूम असेल ते. तर डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलरायझेशन and it is denoted by letter P, vector P, dipole moment. हे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट साठी कॅपिटल M यूज करतात. फॉर लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक्स, लिनियर म्हणजे असे दगडासारखे नाही, एका त्यांची लेंथ असते, काहीतरी रॉड शेप्ड असते, तर त्यांच्यासाठी फॉर लिनियर आयसोट्रोपिक. आयसोट्रोपिक म्हणजे काय, सर्व बाजूंना त्यांना चार्जेस हे समान पसरलेले आहेत, स्प्रेडिंग इक्वल, त्यांना आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक्स म्हणतात. तर डायपोल मुवमेंट P इज इक्वल टू झाय सफिक्स E, याला झाय म्हणतात. झाय म्हणजे काय, हा असा जो असतो त्याला साय म्हणतात, साय. आणि असा जो आहे थोडी एक दाढी जास्त लांब करायची, याला झाय म्हणजे XI, झाय. याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं, झाय. इलेक्ट्रिक झाय E डॉट इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर E. हा E म्हणजे हे फील्ड जे दिलंय त्याची डायरेक्शन कुठून कुठं असते, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. मग याला इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी असे म्हणतात. आता P इज इक्वल टू झाय इंटू E, फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. वेर झाय इज अ कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट आहे. का बरं हा कॉन्स्टंट आहे, कारण P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E. डायपोल मुवमेंट बनणे, डायपोल बनणे पदार्थ हे कशावर अवलंबून आहे, E वर अवलंबून आहे. हा E, याला डायपोल बनवण्याचे काम कोण करतो, हा E. प्लेट्स म्हणजे E, इलेक्ट्रिक फील्ड. तर वेर झाय इज अ कॉन्स्टंट कॉल्ड एज इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ द डायइलेक्ट्रिक मीडियम. आता ससेप्टिबिलिटी म्हणजे बडी पडणे, ससेप्टिबल. आता ज्यांची इम्युनेशन पॉवर कमी, दे आर ससेप्टिबल टू सो मेनी डिसीजेस. सो मेनी डिसीजेस, ज्यांची इम्युनेशन पॉवर कमी ते बळी पडतात लवकर, म्हणजे त्यांना आजार होतो, सर्दी खोकला जे पण असेल. मग ससेप्टिबिलिटी, काही मटेरियल्सला ठेवलं तर फटक्यात ते डायपोल तयार करतात, पण काही तर करतच नाही, काही जे करत नाही, मग त्यांची ससेप्टिबिलिटी कमी. काही अर्ध्या प्रमाणात होतात, पोलराइज होतात. म्हणजे पोलरायझेशन किती प्रमाणात झालं, 100% झालं, तर ससेप्टिबिलिटी जास्त असते त्यांची. ते बळी पडले म्हणजे असं करायला, पोलराइज व्हायला ते बळी पडले. ससेप्टिबिलिटी त्यांची हाय असते ऑफ द डायइलेक्ट्रिक मीडियम. डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणजे इथं जे मटेरियल ठेवणार ते कंडक्टर नसणार, कोणते असणार, मग एक्झाम्पल मध्ये दिलेले, तर ते एक्झाम्पल्स आपण बघणार आहेत. ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, मायका, रबर, स्टोन, हे सगळे नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहेत आणि यांना डायइलेक्ट्रिक म्हणून वापरू शकतो. आणि आत्ताच मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दिलं की असं वॅक्स असतं, फक्त 2 प्लेटच्या मध्ये वॅक्स भरून देतात. त्या सिलेंड्रिकल असतील तर सिलेंड्रिकल, स्पेरिकल. आता कॅपॅसिटर मध्ये पाहणार आहेत आपण 3 टाईप आहेत, समजलं. मग susceptibility of the dielectric medium. Dielectric substances show electric polarization. जे डायइलेक्ट्रिक पदार्थ असतात ते पोलरायझेशन घडवून आणतात. दे शोज इलेक्ट्रिक पोलरायझेशन. म्हणजे इलेक्ट्रिक पोलरायझेशन म्हणजे बाय इलेक्ट्रिसिटी वी कॅन पोलराइज देम, सो दे शो द इलेक्ट्रिक पोलरायझेशन. नाउ व्हाट इज इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायइलेक्ट्रिक मीडियम? डायइलेक्ट्रिक मीडियमची ससेप्टिबिलिटी म्हणजे काय? जे मटेरियल 100% डायपोल बनवलं की ज्याचे पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह इकडे असं सेपरेशन झालं त्याची ससेप्टिबिलिटी जास्त, आणि ज्याचं अर्धे बनलेच नाही अर्धेच बनले त्याची ससेप्टिबिलिटी 50%. आता ससेप्टिबिलिटी पर्सेंटमध्ये नाही मोजली जात, त्याच्यासाठी स्पेशल युनिट पण आहे, पण समजण्यासाठी मी बोलतोय. तर इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय की इलेक्ट्रिसिटीला ते मटेरियल किती बळी पडत आहे, ऐकावं लागत आहे त्या मटेरियलला त्या इलेक्ट्रिसिटीचे.
त्याला म्हणतात ससेप्टिबिलिटी. तर बघा क्वांटिटी म्हणजे ही एक फिजिकल क्वांटिटी आहे ससेप्टिबिलिटी. इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी is a quantity, physical quantity, a quantity that describes, अशी quantity की जी सांगते काय इलेक्ट्रिकल बिहेवियर ऑफ अ डायलेक्ट्रिक, त्या डायलेक्ट्रिकचं बिहेवियर कसं आहे. ऐकून आहे का नाही ऐकून आहे. एखादा स्टुडंट ऐकून आहे, प्रत्येक गोष्ट टीचरची ऐकतो म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या तो ऐकेल म्हणजे तो डायपोल बनेल, किंवा काही जण नाही ऐकत. तसा हा प्रकार आहे बघा. अ क्वांटिटी दॅट डिस्क्राइब्स इलेक्ट्रिकल बिहेवियर ऑफ डायलेक्ट्रिक म्हणजे सबस्टन्स जो वापरणार इज कॉल्ड इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ द डायलेक्ट्रिक मीडियम. अशी क्वांटिटी की जी सांगते डायलेक्ट्रिक पदार्थाचं वागणूक, बिहेवियर, इलेक्ट्रिकल बिहेवियर. कोणाची डायलेक्ट्रिक पदार्थाची वागणूक की ते कसं वागणूक दाखवते इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यावर ते पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट करत असेल तर ससेप्टिबिलिटी चांगली आहे. मग असा जो फिजिकल क्वांटिटी की जो सांगतो त्याला इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी असे म्हणतात. समजलं. डेफिनेशन आहे अ क्वांटिटी दॅट डिस्क्राइब्स इलेक्ट्रिकल बिहेवियर ऑफ अ डायलेक्ट्रिक इज कॉल्ड इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ द डायलेक्ट्रिक मीडियम. मीडियम म्हणजे यांच्यामध्ये प्लेट्समध्ये जे ठेवलं जातं वॅक्स सारखं त्याला मीडियम म्हणतात. इट इज कॉन्स्टंट फॉर डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिकसाठी ही प्रत्येक डायलेक्ट्रिकची ही व्हॅल्यू फिक्स असते, बट हॅज डिफरंट व्हॅल्यूज फॉर डिफरंट डायलेक्ट्रिक्स. अनेक डायलेक्ट्रिक आहेत, हे सगळे मटेरियल डायलेक्ट्रिक आहेत. हवा सुद्धा डायलेक्ट्रिक आहे, इथं दिलेलं नाही एक्झाम्पल, बट एअर इज ऑल्सो वन ऑफ द डायलेक्ट्रिक. तर प्रत्येक डायलेक्ट्रिकची ही याची व्हॅल्यू ही वेगवेगळी असते, बरोबर. आता फॉर व्हॅक्यूम इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ व्हॅक्यूम इज 0. एअरसाठी काहीतरी असते, नॉट 0. आता एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ डायलेक्ट्रिक्स काय असतात. डाय म्हणजे दोन, इलेक्ट्रिक्स म्हणजे चार्जेस, दोन अपोजिट चार्जेस ज्या पदार्थामध्ये तयार होईल त्या पदार्थाला म्हणायचे डायलेक्ट्रिक. पण केव्हा तयार होईल त्यांना इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं असता. बरं, डायलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस. बॅड कंडक्टर असतात, इन्सुलेटर असतात, नॉट अ मेटल. गुड कंडक्टर नसतात. डायलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस विच कॅनॉट ट्रान्समिट इलेक्ट्रिक चार्ज. त्यांच्यामधून इलेक्ट्रिक चार्ज आरपार जाऊ शकत नाही. किंवा आपण एखादी वायर घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येण्यासाठी कॉपरची ॲल्युमिनियमची वायर वापरतो, ते कंडक्ट करतात. म्हणजे चार्जेस या टोकाकडून ह्या टोकाकडे फ्रॉम दिस साइड टू दिस साइड दे कॅन ट्रान्सफर द चार्जेस. बट these materials dielectrics do not conduct. तर बघा, इलेक्ट्रिक्स आर नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस अँड विच कॅनॉट ट्रान्समिट इलेक्ट्रिक चार्ज. त्यांच्यामधून इलेक्ट्रिक चार्ज हा जात नाही थ्रू दॅम. फॉर एक्झाम्पल बघा, ग्लास, वॅक्स, वॉटर. आता वॉटर हे कोणतं? सॉल्टी वॉटर नाही बरं, प्युअर वॉटर. प्युअर वॉटर हे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, पण सॉल्टी, ॲसिडिक, बेसिक वॉटर्स आर कंडक्टर्स. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. वॉटर म्हणजे प्युअर वॉटर, पावसाचे पाणी ज्याच्यामध्ये क्षार, सॉल्ट नाहीत. वूड, मायका एक स्पेशल शीट असतं. ते कुठं असतं? हा मायका नाही, हा टेबलला लावलेला. फोर मायका, सन मायका, ग्लास मायका, भरपूर मायकाचे टाईप आहे. मायका म्हणजे इस्त्री खोलल्यानंतर तिच्यामध्ये जी कॉईल असते तिला एक चमक सारखा कागद लावलेला असतो, त्याला मायका म्हणतात. एक चमकीला कागद कुठेतरी पडलेला दिसतो. इलेक्ट्रिकच्या दुकानवाले ज्यांची इस्त्री खराब झाली ते काढून फेकून देतात. त्या 11वी मध्ये मला वाटतं मी नाही दाखवलं असावं. तर कॉईल असते की नाही इस्त्रीची, त्याच्यावर आणि खाली असं एक पॅक कागद असतो, प्लास्टिक सारखा दिसतो पण प्लास्टिक नसतो. तो वाळूपासून बनवला जातो, मायका. तर रबर, स्टोन, प्लास्टिक एक्सेट्रा. डायलेक्ट्रिक सबस्टन्सेस डू नॉट कंटेन एनी फ्री इलेक्ट्रॉन्स. डायलेक्ट्रिक्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात, मेटल्स मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. अँड दॅट्स वाय metals can conduct electricity, non-metals do not conduct electricity.
सो दे हॅव नो चार्ज कॅरियर्स नसतात. आता डायलेक्ट्रिक्स कॅन बी पोलराइज्ड. डायलेक्ट्रिक्सला पोलराइज्ड करता येतं, म्हणजे त्यांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेट करता येतात असं इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर. कॅन बी पोलराइज्ड थ्रू स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. थ्रू स्मॉल लोकलाइज्ड म्हणजे त्यांच्या चार्जेसची डिस्प्लेसमेंट घडवून आणता येते. पॉझिटिव्ह तिकडे सारखा, निगेटिव्ह इकडे सारखा, अशा प्रकारे. आता डायलेक्ट्रिक्स कॅन बी पोलराइज्ड थ्रू स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर्स which can be used to store the electrical energy. इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी वापरतात. डायलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज टू टाइप्स, पोलर डायलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आता पोलर म्हणजे काय? पहिला पॉईंट बघा. पोलर म्हणजे जो नंबर आहे, जो पोलाइट आहे, ज्याचे पॉझिटिव्ह एकीकडं निगेटिव्ह एकीकडं, तर असं सेपरेशन ज्यांचं होतं त्याला पोलर डायलेक्ट्रिक म्हणायचं. ज्याचं होतच नाही त्याला नॉन पोलर म्हणायचं. तर बघा, अ डायलेक्ट्रिक मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास म्हणजे त्या मासचं, त्या पदार्थाचं सेंटर. अ डायलेक्ट्रिक मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे प्रोटॉन डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस इलेक्ट्रॉन. म्हणजे प्रोटॉन्स एका बाजूला आणि इलेक्ट्रॉन्स एका बाजूला, ते एकमेकांवर नसतात. इथं ते एकमेकांवर आहे, कोइन्साइड आहे. इथं डज नॉट कोइन्साइड म्हणजे सेपरेशन शो करतात. ते पॉझिटिव्ह प्रोटॉन्स वेगळे आणि इलेक्ट्रॉन्स वेगळे असतात. तर बिकॉज of a asymmetric shape of the molecules it is called polar dielectric. आता फॉर एक्झाम्पल HCl चा मॉलिक्यूल आहे, Cl निगेटिव्ह आहे, H हा पॉझिटिव्ह आहे, तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे याला डायपोल मोमेंट P आहे. नंतर H2O वॉटर सुद्धा पोलर मॉलिक्यूल आहे. आणि नॉन पोलर हायड्रोजन डायटॉमिक आहे, सारखे दोघं ॲटम आहेत, दोघं पॉझिटिव्ह, त्याला काय निगेटिव्हच नाही तिथं. नंतर CO2 कार्बन डायऑक्साइड CO2 इज ऑल्सो अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह वेगळा निगेटिव्ह वेगळा संबंधच नाही. इथं HH म्हणजे पॉझिटिव्ह वेगळे आणि ऑक्सिजन म्हणजे निगेटिव्ह, बरोबर. इथं HCl मध्ये H पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं आहे, इथं नाही. बरं, मग नॉन पोलर कोणाला म्हणायचं? डायलेक्ट्रिक इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड्स विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह चार्जेस. म्हणजे एकावर एक कोइन्साइड होणे म्हणजे एकावर एक सेपरेट होत नाही, यांचे मात्र वेगळे वेगळे होतात, म्हणून हे डू नॉट कोइन्साइड. तर रिप्रेझेंटेशन असं दाखवायचं. हे एक्झाम्पल दिले मी, हे लिहायची गरज नाही. आता दे हॅव अ परमनंट डायपोल मुवमेंट. यांना परमनंट डायपोल मुवमेंट तयार करता येते. परमनंट डायपोल मोमेंट म्हणजे काय? हा लोखंडाचा तुकडा आहे, मला याला चुंबक बनवायचे. मी काय करेन, स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट असतो त्याच्यामध्ये ठेवून देईल काही वेळ, आणि त्याला काढल्यानंतर एक साईड नॉर्थ आणि एक साईड साऊथ दाखवेल तो, आणि बराच दिवस त्याला नॉर्थ साऊथ म्हणजे ॲज अ बार मॅग्नेट म्हणून मी जर वापरू शकेल तर त्याची परमनंट डायपोल मुवमेंट टर्न झाली, अलाइन झाली. त्या अलाइन म्हणजे चेंज करून गेली. तर दे हॅव अ परमनंट डायपोल मोमेंट्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻³ कूलम मीटर. दे ऍक्ट ॲज परमनंट डायपोल मोमेंट कूलम मीटर युनिट आहे. दे ऍक्ट ॲज टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स. ते छोटे खाणी डायपोल्स म्हणून काम करतात. छोटे खाणी डायपोल्स. डायपोल्स म्हणजे अपोजिट, इक्वल अँड अपोजिट चार्जेस. They act as a tiny means very small electric dipoles as the charges are separated by a small distance. आणि त्या चार्जेसला स्मॉल डिस्टन्सने छोट्याशा अंतराने सेपरेट केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल बघा, HCl वॉटर, अल्कोहोल, अमोनिया, these molecules are polar molecules, and for example these have symmetrical shapes and have zero dipole moment. याला डायपोल मोमेंटच असत नाही, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेपरेटच होत नाही. त्यांच्यावर चार्जेस दिले असं ठेवले काय, नाही ठेवले काय, काहीच फरक पडत नाही, चार्जेसच येत नाही, म्हणून त्यांना नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स कसे म्हणतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, बेंझीन, मिथेन, CH4 माहिती, मिथेन. आता लास्ट क्वेश्चन बघा, एक्सप्लेन पोलरायझेशन ऑफ अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता नॉन पोलर पदार्थ घेतला आणि अशा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याचं पोलरायझेशन होईल का? जर असं झालं तर तो पोलराइज झाला. तर बघा, इन द प्रेझेन्स ऑफ एन इलेक्ट्रिक फील्ड, या इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये, हे इलेक्ट्रिक फील्ड आहे E0,
इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये द सेंटर्स ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस इन ईच मॉलिक्यूल ऑफ द नॉन पोलर डायरेक्ट्रिक्स इज पुल्ड इन द डायरेक्शन ऑफ ईच. या मॉलिक्यूल्सचे सेंटर कुठं पुल्ड केले जातात? इन द डायरेक्शन ऑफ ईच. सर एकच मिनिट. आर डिस्प्लेस्ड बाय द सेंटर्स ऑफ द निगेटिव्ह चार्जेस. हा पॉझिटिव्ह चार्जेस कुठं ओढले गेले? इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. वाइल द निगेटिव्ह चार्जेस कुठं ओढले गेले? while the centers of the negative charges are displaced in the opposite direction. म्हणजे पॉझिटिव्ह तिकडे असतील तर त्याच्या ऑपोजिट निगेटिव्ह इकडे असतील. तर thus two centers are separated. दोघांचे सेंटर सेपरेट केले जातात and molecule get distorted. आणि मॉलिक्यूल असा अख्खा होता तो डिस्टॉर्ट झाला म्हणजे पसरून गेला. तर each molecule becomes a tiny dipole. प्रत्येक मॉलिक्यूल हा एक डायपोल बनतो. हॅविंग डायपोल मोमेंट. त्याला काहीतरी छोटीशी डायपोल मोमेंट असते आणि सगळ्या मॉलिक्यूल्सची डायपोल मोमेंटची ॲडिशन मिळून एकच डायपोल मोमेंट तयार होते. इकडे प्लस इकडे मायनस. याला म्हणतात नेट डायपोल मोमेंट. सगळ्यांचे छोटे छोटे डायपोल मोमेंटची ॲडिशन केली निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि टोटल डायपोल मोमेंट गिव्स shows the induced dipole moment. Induced म्हणजे उतरली. जसे या पेन मध्ये मी लोखंड होतं आयर्न होतं त्याला चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलं आणि चुंबकत्व त्याच्यामध्ये उतरवलं. तसे उतरवण्याला इंडक्शन म्हणतात. इंड्युस्ड. द इंड्युस्ड डायपोल मोमेंट्स ऑफ द डिफरंट मॉलिक्युल्स ऍड अप. डायपोल मोमेंट ह्या काय होतात? ऍड अप. या सगळ्यांची बेरीज केली पॉझिटिव्ह, या सगळ्यांची बेरीज केली निगेटिव्ह. तर giving a net dipole moment to the directly in the presence of the external field. Okay, now we'll stop.